मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, तुमच्या मुलीला जर शिक्षणामध्ये तुम्हाला 100% स्कॉलरशिप हवी असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर आता सध्या ॲडमिशन सुरू आहेत, ओपन आहेत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की व्यावसायिक शिक्षणासाठी मुलींना शिक्षण शुल्क म्हणजेच जी कॉलेजची फी आहे ती व परीक्षा फी मध्ये तुम्हाला 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे। पण ती कशी मिळणार आहे, त्यासाठी पात्रता काय असणार आहे त्यासंबंधी देखील माहिती पाहू। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे। त्या प्रत्येक मुलीला या ठिकाणी 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे, तेही व्यावसायिक शिक्षणासाठी। व्यावसायिक शिक्षणासाठी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला इंजिनिअरिंग मेडिकलसाठी तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे। जे दुसरा क्रायटेरिया आहे ते म्हणजे दुसरं पात्रतेची अट आहे ती म्हणजे शासनाच्या कॅप केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित मुलींसाठी ही जी आहे ती 100% शिष्यवृत्ती असणार आहे। म्हणजे कॅप राऊंड मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं असणं गरजेचं आहे। जी तिसरी अट आहे ती म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून महाराष्ट्रात ही जी योजना आहे ती लागू करण्यात आलेली आहे। म्हणजे 100% शिष्यवृत्ती म्हणजे तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी 1 रुपयाही खिशातून मोजायचा नाहीये। आणि ही जी योजना आहे ती 24-25 पासून महाराष्ट्रात संपूर्णपणे लागू केली गेलेली आहे। त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी शिष्यवृत्ती योजना कोणकोणत्या आहेत त्या या ठिकाणी 4 योजना शिष्यवृत्तीच्या आहेत। पहिली म्हणजे अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवंतांना या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते। शासनाच्या अल्पसंख्याक विभागाची ही योजना आहे। दुसरी ती म्हणजे हॉस्टेलसाठी जो भत्ता आहे तो त्याची योजना आहे, म्हणजेच डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना। यामध्ये जे अल्पभूधारक शेतकरी आहेत व मजुरांच्या मुलं आहेत त्यांच्यासाठीची ही योजना असणार आहे। तिसरी जी योजना आहे ती म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना। ही जी आहे ती आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्ती आहे, म्हणजे जे कॅटेगरी मधले आहेत त्यांच्यासाठीची ही शिष्यवृत्ती असणार आहे। आणि गरजू गुणवंतांसाठी शिष्यवृत्ती जी MSBT कडून शिष्यवृत्ती दिलेली असते। MSBT म्हणजेच डिप्लोमाचे जे आहे ते त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती दिलेली असते। अशा प्रकारचं जे आहे ते या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलीसाठी 100% शिष्यवृत्तीवरती तुम्ही तुमच्या मुलींना शिकवू शकता। तुम्हाला तुमच्या खिशामधले 1ही रुपया मोडायचा नाही। अशा प्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत नक्की लाभ घ्या। आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये देखील नक्की कळवा। आणि इतर गरजू जे या पात्रते अटीमध्ये ज्या मुली बसतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।